श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि स्वामीमय जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. दिवाळी, दसरा, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन म्हटलं की प्रत्येकजण काही ना काही सोने चांदी खरेदी करतं, मोठमोठे वस्तू दागिने खरेदी करतात. पण आपल्या प्रत्येकालाच हे शक्य आहे का? आणि असेल तरीसुद्धा त्या गोष्टींबरोबर या व्हिडिओमध्ये मी ज्या काही गोष्टी सांगणार आहे, या वस्तू जर आपण धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केल्या तर तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की आपल्या घरातील जी बरकत आहे, धनधान्यामध्ये बरकत तर होईलच, पण त्याचबरोबर कुटुंबात समाधान, शांती, एकोपा, एकमेकांबद्दल प्रेम, घरामध्ये जे आपण म्हणतो ना प्रसन्नता, असं बऱ्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या घरामध्ये, तुमच्या वास्तूमध्ये अनुभवायला मिळतील. आणि आपण आजसुद्धा बघत आलो की आपण लहानपणापासून बघतो की आपली आजी पणजी सगळे पूर्वीचे जे लोक होते ना, ते सगळेजण, आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी सांगणार आहे अशा काही वस्तू खरेदी करायच्या आहेत की सोनं चांदी मोठमोठ्या वस्तू या खरेदी करायच्या नाहीत. आणि या छोट्या छोट्या वस्तू खरेदी करूनसुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये काय काय होतं हे आपण बघतो. आज आपल्याकडे एक्स्ट्रॉलॉजर आहेत, जर सगळ्या वस्तू आहेत, हातामध्ये बसणार नाही एवढे, बोटामध्ये बसणार नाही एवढे मोठे खडे आहेत, हे अंगावर घातले आहे, तसेच भिंतींवर यंत्र लावलेले आहे, देवघरामध्ये देव ठेवण्यासाठी जागा नाही आहे, पण आज आपल्याकडे मनशांती नाही. हे कुटुंबात जे कौटुंबिक सुख पाहिजे, जे सांसारिक सुख पाहिजे, जे पारिवारिक सुख पाहिजे, जो आनंद पाहिजे, आज आपल्याकडे नाही आहे. त्यामुळे मोठ्या मोठ्या गोष्टी आपण बोलतो की ह्याने हे घेतलं त्याने ते घेतलं. हो, तुमची आपली जर तशी कॅपॅसिटी असेल, ऐपत असेल तर त्या वस्तू घ्यायच्या, पण त्याचसोबत या वस्तू घ्यायच्या आहेत ज्या मी त्या वस्तू घेऊ शकत नाही, माझी तेवढी ऐपत नाही, माझे तेवढी फायनान्शियल कंडिशन नाही, तर काही हरकत नाही, आपण या वस्तू घ्या ज्या माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्की पुढच्या वर्षी तुमच्या मनापेक्षा, म्हणजेच तुम्हाला जे वाटतं आहे त्यापेक्षा देखील चांगली आर्थिक परिस्थिती जी आहे ती माता लक्ष्मीच्या कृपेने तुमची नक्की होईल. भारतीय संस्कृतीमध्ये आरोग्य संपत्ती बरोबर मांडले गेले आहे, म्हणजे सुख निरोगी शरीर, दुसरे सुख म्हणजे पैसा, आणि आजही महान प्रचलित आहे. म्हणून दिवाळीमध्ये धनत्रयोदशीला पहिले महत्त्व दिले जाते. जे भारतीय संस्कृती शास्त्रामध्ये नमूद केलेल्या कथेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी कार्तिक कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी हातात अमृताचे भांडे घेऊन प्रकट झाले. भगवान धन्वंतरी हा विष्णूंचा अवतार असल्याने मानले जाते. जगात वैद्यकशास्त्राचा विस्तार आणि प्रसार व्हावा यासाठी भगवान विष्णूंनी धन्वंतरीचा अवतार घेतला असं म्हटलं जातं. धनत्रयोदशीचा सण हा भगवान धन्वंतरीच्या रूपांचा स्मरणार्थ साजरा केला जातो. त्यामुळे या दिवशी भल्या ही मोठमोठ्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकत नसला तर एखादी स्टीलची का वस्तू होईना किंवा धातूची का किंवा मग तांब्याची असू, पितळेची असू, अगदी काय म्हणतात ना, काचेची जरी असेल किंवा नसेल, मातीचा छोटा कलश असतो ना, तो जरी तुम्ही पूजा साहित्याच्या दुकानातून मिळतो बघा, तो खरेदी करा. मी स्वतः खरेदी करते, मी बाकीच्या वस्तू घेऊ मी प्रत्येक वर्षी कलश जो आहे तो माझ्या घरामध्ये खरेदी करून आणते. आणि हा जो कलश आहे तो आपण खरेदी करतो. आता कलश मोठा घ्यावा, हा तो धातूचा घ्यावा, त्याचबरोबर ह्या धातूचा घ्यावा असं नाही, त्याच धातूचा घ्यावा असं नाही. तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीपूजनासाठी छोटे छोटे मातीचे कलश, म्हणजे जे सुगडी असतात ना आपण संक्रांतीसाठी घेतो, ते देखील तुम्ही पूजा साहित्याच्या दुकानामधून घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला सेपरेट एखादा मोठा घ्यायचा असेल काही हरकत नाही, पण तो कलश आपण घेतला आणि तो तसाच घरी आणला हे असं अजिबात करायचं नाही. हा, जेव्हा आपण कलश खरेदी करतो, कोणत्याही धातूचा कलश असो, त्यासोबत आपल्याला अगदी 10 रुपयाचे का होईना पण धणे खरेदी करून त्या कलशामध्ये टाकायचे आहेत. आणि तो जो कलश आहे मातीचा धातूचा, तो खरेदी करून आपल्याला या दिवशी घरी आणायचा आहे.
धन्यासोबतच कलश घरी आणायचा आहे. रिकामा कलश तुम्हाला घरी आणायचा नाही. तुमच्या घरातील पुरुष मंडळींनी तुमच्या मुलांना तुम्ही कलश आणण्यासाठी पाठवलं तर त्यांनासुद्धा सांगायचं आहे की खरेदी केल्यानंतर थोडेसे धने खरेदी करा आणि त्या कलशामध्ये टाका आणि त्यानंतर तो जो कलश आहे तो घराकडे किंवा घरामध्ये घेऊन यायचं. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. त्याचबरोबर विड्याची पानंसुद्धा या दिवशी आपण खरेदी करू शकतो. त्याला खाऊचं पानसुद्धा म्हटलं जातं. विडा पानांचं महत्त्व हे तर काही सांगायची गरज नाही. बऱ्याच वेळेला आपण पाहतो कलश जर म्हटलं, कलश कोणत्याही पूजेमध्ये मांडला जातो. कलश स्थापना करायची म्हटलं की आपल्याला जी पानं आहेत ती पूजा साहित्यामध्ये व्रतवैकल्पामध्ये काही का असेना लागतातच. विड्याचं पान ही घरामध्ये सुखसंपदा सुद्धा आणतं. त्याच्यामुळे विड्याची पानं आवर्जून तुम्हाला या दिवशी घरी आणायची आहेत. तर इतकी तुम्हाला दिवाळीच्या प्रत्येक पूजेमध्ये पुढे तुम्हाला ही लागणारच आहे. त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही तुमच्या देवघरातील चांदीचे काही देवदेवता असतील किंवा पितळेचे पंचधातूचे देवांच्या मूर्त्या असतील किंवा तुमच्या घरामध्ये कोणतेही यंत्र आणायचं असेल, कोणतं फोटो आणायचा असेल किंवा अगदी देवघरामध्ये तुम्हाला कोणत्याही काही साहित्य आणायचं असेल देवाच्या पूजेविषयीचं किंवा देवघरासंबंधीचं तर ते देखील तुम्ही आणू शकता. तसेच आपल्या देवघरामध्ये जे आपण वस्त्र अंतरतो ते सुद्धा तुम्ही नवीन आणू शकता. तसं तर आपण नवरात्र झाल्यानंतर जेव्हा दसरा येतो त्याच वेळेस देवघरामधील नवीन वस्त्र अंतरतो. देवांसाठी जे काही वस्त्र लागणार असतील ते नवीनच आपण आणतो आणि जुने वस्त्र जे आहेत ते विसर्जन करतो. दसऱ्याला जर तुम्ही नवीन वस्त्र नसेल खरेदी केलं तर धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही नक्की हे वस्त्र खरेदी करून आणू शकता. त्याचबरोबर दिवाळीच्या पूजेमध्ये सर्वात महत्त्वाचा नैवेद्य जो मांडला जातो तो म्हणजे लाह्या आणि बत्ताशीचा. म्हणजेच लाह्या आणि बत्तासे जे आहेत ते तुम्हाला खरेदी करून आणायचे आहेत. बऱ्याच ठिकाणी काय करतात की लाह्या बत्ताशे घरामध्ये संपत नाही, कोणी खात नाहीत म्हणून फेकून देतात. परंतु दिवाळीच्या दिवशी लाह्या बत्ताशांना अतिशय महत्त्व दिलं गेलेलं आहे. बघा, तुम्हाला लाह्या बत्ताशे जे आहेत ते नवीनच खरेदी करून आणायचे आहेत. कारण जर काही जण बोलतात की आमच्या घरामध्ये जुन्या आहेत तर तेच आम्ही नैवेद्याला ठेवू, असं अजिबात करू नका. ज्या त्या दिवसाचं जे ते महत्त्व असतं त्यामुळे तुम्हाला या दिवशी लाह्या बत्ताशे जे आहेत ते खरेदी करून आपल्या घरी आणायचे आहेत. ज्या सणासाठी ज्या गोष्टी लागतात, ज्या वस्तू लागतात त्या त्याच वेळी खरेदी करून आणल्यानंतर त्याच्यापासून सकारात्मकता ऊर्जा जी आहे ती मोठ्या प्रमाणावर मिळते. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी त्याच दिवशी खरेदी करून आणायच्या आहेत. यानंतर तुम्हाला 5 का होईना पण मातीच्या पणत्या विकत आणायच्या आहेत. बघा, पणत्या घेताना तुम्ही चिनी मातीच्या वगैरे घेऊ नका की तुमच्या डोक्यामध्ये हेच असतं वर्षानुवर्ष मला या पणत्या वापरा येतील. पण नाही, प्रत्येक दिवाळीला तुम्ही पणत्या ह्या विकतच आणल्या. प्रत्येक वेळेला आपण हा विचार करतो की घरामध्ये जुन्या पणत्या आहेत मग कशाला नवीन आणायच्या, याच वापरूया. पण असं अजिबात करू नका. बघा, आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ग्रोथ हवी असते, आपल्याला पुढे जायचं असतं, आपल्याला नवनवीन वस्तू किंवा विचारांची देवाणघेवाण करायची असते. त्याचप्रमाणे आपल्या घरात देखील दिवाळीच्या वेळेस आपल्याला या वस्तूंची नवीन खरेदी करणं आवश्यक असतं. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जसे बदल हवे असतात तसेच ह्या सणावारांच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये देखील काही बदल करून वस्तू नव्या आणणे खूप गरजेचे आहे. यामुळे आपल्या घरातील जे वातावरण आहे ना ते सकारात्मक होतं, आनंदी होतं. घरामध्ये सगळीकडे चैतन्य निर्माण होतं. बघा, आपल्या घरामध्ये आपण जरी सामानांची हलवाहलव केली म्हणजे इकडची वस्तू तिकडे ठेवली तरी आपल्याला वेगळेपण जाणवतं ना. त्याचप्रमाणे या पणत्या वर्षानुवर्ष न वापरता तुम्ही जर नवीन आणल्या तर त्या प्रज्वलित केल्याने तर देखील आपल्याला काहीतरी नवीन पण जाणवतं. त्यामुळे धनत्रयोदशी दिवशी तुम्ही पणत्या 5 का होईना पण नवीन खरेदी करणं महत्त्वाचंच आहे. बघा, यानंतर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य वाढत राहावं यासाठी आपल्याला एखादा तरी मिठाचा पुडा खरेदी करायचा आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी मिठाचा पुडा खरेदी करण्याला खूप जास्त महत्त्व दिले गेलेले आहे. बघा,
बघा, तुम्ही महिन्याच्या ग्रोसरीमध्ये मिठाचा पुडा भरलेला असेल, भरणी भरलेली असेल तुमची घरातली, परंतु धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही मीठ आणणं अत्यंत महत्त्वाचं आणि शुभ मानलं जातं. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, घरामध्ये कधीही मीठ संपू द्यायचं नाही. पहिलं मीठ संपत नाही तोपर्यंतच आपल्याला दुसरं मीठ आणून ठेवायचं आहे. यामुळे काय होतं की घरामध्ये धनधान्याची बरकत होते, माता लक्ष्मीची कृपा होते, माता लक्ष्मी स्थिर राहते, म्हणजे पैसा स्थिर राहतो, आपल्या कामामध्ये बरकत होते, पैसा पैशाकडेच लागतो असं म्हटलं जातं. त्यामुळे आवर्जून तुम्हाला मिठाचा जो उपाय आहे तो नक्कीच करायचा आहे. म्हणजेच धनत्रयोदशी दिवशी तुम्हाला मीठ आणायचं आहे आणि हे मीठ पुढच्या दिवाळीपर्यंत तुम्हाला संपू द्यायचं नाही. म्हणजेच काय तर ते तर तुम्ही काय एवढं तर साठवून ठेवू शकत नाही, पण आपल्या घरामध्ये असलेलं पहिलं मीठ संपायच्या आतच तुम्हाला दुसरं मीठ आणायचं आहे. म्हणजेच पुढची दिवाळी येईपर्यंत हा मिठाचा साठा तुम्हाला घरामध्ये ठेवायचा आहे. आणि तुम्ही धनत्रयोदशी दिवशी जे मीठ आणलेले आहे ते थोडं थोडं प्रत्येक महिन्याला आणलेल्या मिठामध्ये तुम्ही मिक्स करायचं आहे. तसेच धनत्रयोदशी दिवशी आपण झाडू किंवा केरसुणी याची देखील खरेदी करतो. खरं तर दिवाळीला जो झाडू न घेता जी किरसुणी असते त्याला खूप महत्त्व दिलेले आहे. त्यासाठी देखील तुम्हाला बाजारामध्ये ऑप्शन आहेत. म्हणजे देवघरामध्ये पूजण्यासाठी तुम्हाला एक छोटासा जी किरसुणी आहे ती भेटते, ती तुम्हाला विकत आणायची आहे. ही जी किरसुणी आहे ती तुम्हाला लक्ष्मीपूजन मुहूर्तावरती किंवा धनत्रयोदशीच्या मुहूर्तावरती खरेदी करून आणायची आहे. त्याचबरोबर तुम्ही जर काही भांडी तुम्हाला घ्यायची असतील तांब्याची वगैरे तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. खरोखर जर आपण काही घेऊ शकत असाल तर नक्की त्या धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही सोने चांदी वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या खरेदी करू शकता. आणि बरेच जण काय करतात की धनत्रयोदशीच्या दिवशी जे आपण सोने चांदी खरेदी करत असतो तर ते तुमच्या तिजोरीमध्ये जी लक्ष्मी मातेची मूर्ती असतात तर बघा तिथे बरेच जण त्याच्यामध्ये दरवर्षी वाढ करताना दिसतात. म्हणजे त्या मूर्तीचं जे वजन असतं त्यापेक्षा थोडं अजून वजनाची मूर्ती धनत्रयोदशी दिवशी खरेदी करून आणतात आणि त्या आपल्या तिजोरीमध्ये ठेवतात. तर बघा, धनत्रयोदशीच्या दिवशी असं तुमच्याकडे खरेदी करण्याची पद्धत असेल तर तुम्ही सुद्धा करू शकता. म्हणजेच त्याला वाढव असे म्हणतात. पुढच्या वर्षी परत ती द्यायची आणि दुसरी घ्यायची, अशा पद्धतीने दरवर्षी मूर्ती नवीन वाढवली जाते. तसेच आपल्या घरामध्ये जे आपल्या दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या इलेक्ट्रिक वस्तूंची खरेदी करणं सुद्धा शुभ मानलं जातं. तसेच खरेदी करण्याचा हा जो दिवस आहे तो खूप शुभ मानला जातो धनत्रयोदशीचा. धनत्रयोदशी दिवशी आणि दसऱ्या दिवशी असं म्हटलं जातं की वेगवेगळ्या वस्तूंची ऑफरसुद्धा असते, त्यामुळे आपल्याला त्या कमी किमतीत देखील पडतात. त्यानंतर बघा, आपला मुख्य घराचा दरवाजा असेल किंवा ऑफिस असेल त्याला सजवलं जातं. आंब्या पानांच्या हारांची तोरणंसुद्धा लावली जातात. ज्या गोष्टी आहेत ना तर त्या खरेदी करू शकता की आपल्याला ज्या सजावटीच्या गोष्टी घ्यायचे त्याच्यामुळे सकारात्मकता निर्माण होते आणि घरामध्ये आनंदी वातावरण निर्माण होतं. घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तूप घालून एक निरांजन लावा, त्याच्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते, घरातील वातावरण प्रसन्न राहते, तसेच शांती आनंद राहतो. वास्तुशास्त्रात सांगितले आहे, त्यामुळे आपण हे उपाय करू शकता आणि यामुळे आपल्याला त्याचे फायदे देखील मोठ्या प्रमाणावर मिळतात. धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही तुळशीचे रोप देखील विकत घेऊन त्याची नियमित पूजा करू शकता. त्यामुळे कुटुंबाला लक्ष्मी मातेचे आशीर्वाद मिळतात आणि घरामध्ये धनधान्यांची कमतरता भासत नाही. तसेच बघा, तुम्हाला जर तुमच्या देवघरासाठी काही खरेदी करायचं असेल, उदाहरणार्थ देवांच्या मूर्त्या असतील, श्रीयंत्र असेल, काही देवांचे फोटोज असतील, तर अशा देखील वस्तूंची खरेदी तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी करू शकता. धनत्रयोदशीचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. चला तर मग या आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर पटकन चॅनेलवरती जाऊन व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर अशा छानशा व्हिडिओबरोबर पुन्हा भेटूया उद्या. सर्वांना श्री स्वामी समर्थ.